गेल्या 22 दिवसांपासून वाल्मिक कराड हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे। अर्थातच वाल्मिक कराड याच्या अटकेची मागणी झाली होती। वाल्मिक कराड भोवती राज्याचं राजकारण गेल्या 20 दिवसांपासून फिरत होतं आणि त्यामुळे अनेक नेत्यांवर देखील आरोप झाले होते। वाल्मिक कराड कुणाचा निकटवर्ती आहे असा प्रश्न देखील उपस्थित झाला होता। अर्थातच सरपंच हत्या प्रकरणामध्ये अत्यंत निर्घुणपणे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती। त्या प्रकरणी 3 आरोपींना अटक झालेली होती। वाल्मिक कराड या सगळ्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड आहे असा आरोप झाला होता आणि वाल्मिक कराडचा आका नेमका कोण आहे असा प्रश्न उपस्थित झाला होता आणि वाल्मिक कराडवरून धनंजय मुंडेंवर देखील टीकेची झोड उठली होती। आणि आता आपण बघतोय की वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे असा आरोप झाल्यानंतर वाल्मिक कराड याला अटक कधी करणार असा प्रश्न उपस्थित झाला होता। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्याय कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित झाला होता आणि आज अखेर आपण बघतोय वाल्मिक कराड हा 22 दिवसांनंतर पोलिसांना शरण गेलेला आहे। वाल्मिक कराड नेमका कुठे आहे असा प्रश्न उपस्थित झाला होता। तो उज्जैनला गेला होता असं देखील कळत होतं। महाकालेश्वर मंदिरामध्ये तो गेला होता असं कळत होतं आणि त्याचा फोटो देखील समोर आला होता। त्यानंतर त्याचं शेवटचं लोकेशन हे पुण्यात दाखवलं होतं। त्यानंतर त्याचा फोन बंद होता आणि आज अखेर त्याने एक व्हिडिओ जारी केला आणि या व्हिडिओमधून त्यानं माझ्यावर केवळ खंडणीचा गुन्हा दाखल आहे आणि या हत्या प्रकरणामध्ये जे आरोपी असतील त्यांना अटक करा। जर माझा इथं सहभाग आढळला तर मात्र मी कायद्याच्या शिक्षेला सामोरं जायला तयार असल्याचं त्यानं म्हटलं होतं। परंतु आपल्यावरचे आरोप फेटाळून वाल्मिक कराडनं आता पोलिसांसमोर CID समोर तो शरण गेलेला आहे आणि गेल्या 1.5 तासांपासून त्याची सखोल चौकशी सध्या सुरू आहे। प्रशांत बुरुडे हे यावेळेस वाल्मिक कराडची चौकशी करतायत। प्रशांत बुरुडेंकडून 1.5 तासांपासून वाल्मिक कराडची सखोल चौकशी सुरू झालेली आहे। 22 दिवस ज्या वाल्मिक कराडची खरं तर CIDला प्रतीक्षा होती, या पोलीस तपासामध्ये ज्याचं नाव वारंवार समोर येत होतं तो वाल्मिक कराड अखेर CIDच्या ताब्यात आहे आणि आता वाल्मिक कराडची चौकशी पोलीस कशा माध्यमातून करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। परंतु गेले 22 दिवस का लागले असा प्रश्न उपस्थित होतोय। CID पोलिसांचं इतकं जाळं आहे आणि तरी देखील एका आरोपीला अटक करायला इतका वेळ का लागू शकतो आणि आरोपी स्वतःच्या गाडीतून CID कार्यालयापर्यंत येतो तरी देखील पोलिसांची सूत्र पोलीस यंत्रणा CIDची यंत्रणा काय करत होती असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। कारण इतक्या 22 दिवसांपासून खरं तर जो मोस्ट वॉन्टेड होता तो आरोपी स्वतः येऊन शरण होतोय। त्यामुळे पोलीस यंत्रणा जी आहे त्याला अटक करण्यात अपयश का आलं असा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे। तर एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, वाल्मिक कराड याची CID चौकशी सुरू झालेली आहे। त्यानं स्वतः सरेंडर केलेला आहे। CIDच्या कार्यालयामध्ये येऊन त्यानं स्वतः आत्मसमर्पण केलं आणि त्यानंतर आता CIDचे जे मुख्य अधिकारी आहेत प्रशांत बुरुडे यांच्याकडून वाल्मिक कराडची चौकशी होते। हा वाल्मिक कराड खरं तर वाल्मिक कराड हा गोपीनाथ मुंडे यांचा निकटवर्ती होता। गोपीनाथ मुंडे यांच्या घरी तो घरगडी म्हणून काम करत होता आणि यानंतर मुंडे भावांमध्ये जे वितुष्ट आलं ते वितुष्ट वाल्मिक कराडसाठी फायद्याचं ठरलं। कारण यानंतर पंडित अण्णा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत त्यानं जवळीक वाढवली आणि या राजकारणामध्ये देखील त्यानं प्रवेश केला होता आणि धनंजय मुंडे हे जिल्ह्याच्या बाहेर असल्यावर त्यांचं काम वाल्मिक कराड करत होता। वाल्मिक कराड अद्याप शरण गेलेला आहे मात्र त्याला अटक झालेली नाही। वाल्मिक कराड सोबत खाण्याचे पदार्थ होते। शरण जात असताना सोबत खाण्याचे पदार्थ का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। वाल्मिक कराडनं सोबत खाण्याचे पदार्थ का नेले त्याला देखील माहिती होतं का आपल्याला अटक होणार आहे असा प्रश्न उपस्थित होतोय। वाल्मिक कराडनं आपण बघतोय की खाण्याचे पदार्थ देखील सोबत नेले होते। वाल्मिक कराड सोबत यावेळेस जो शरण गेला त्यावेळेस त्याच्या सोबत खाण्याचे पदार्थ होते असं देखील इथं दिसतंय। त्यानं खाण्याचे पदार्थ देखील CID ऑफिसमध्ये सोबत नेले होते अशी माहिती आता समोर येत आहे। दृश्यांमध्ये आपण बघतोय हेच खाण्याचे पदार्थ वाल्मिक कराड सोबत घेऊन गेला होता। शरण जात असताना वाल्मिक कराडचे हे राजशाही थाट आपण बघतोय। बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन शरण जाणारा हा आरोपी वाल्मिक कराड। त्यामुळे वाल्मिक कराडवर कोणाचा वरदहस्त आहे असा प्रश्न उपस्थित होतोय। वाल्मिक कराडला अद्याप अटक झालेली आहे का असा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडलाय कारण त्यानं आतापर्यंत तो शरण गेलाय। अटक झाली तर त्याला न्यायालयात आजच हजर करणार का वाल्मिक कराडला अटक करण्यात पोलिसांना अपयश का आलं हा एक महत्त्वाचा प्रश्न। वाल्मिक कराडला शरण येण्यास पोलिसांनी एवढा वेळ का दिला? वाल्मिक कराडला हत्या प्रकरणामध्ये अटक होणार का
सरपंच हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला अटक होणार का असा प्रश्न आहे। वाल्मिक कराडच्या आकाची ही चौकशी होणार का? वाल्मिक कराडचा आका आहे असा आरोप सुरेश धस यांनी केला होता। वाल्मिक कराडवर राजकीय बरदस्त आहे का असा सामना देखील सवाल केलेला आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची बातमी आली आणि या हत्ये प्रकरणाचा पाठपुरावा साम टीव्हीने गेल्या 22 दिवसांपासून केलेला आहे। या हत्या प्रकरणामधली प्रत्येक वित्तम बातमी ही आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि या हत्या प्रकरणामध्ये ज्याचं नाव प्रकर्षाने समोर आलं तो वाल्मिक कराड नेमका कुठे आहे असा प्रश्न उपस्थित झालेला असताना आज याच वाल्मिक कराडनं सीआयडी ऑफिसमध्ये येऊन स्वतः सरेंडर केलेलं आहे। गेल्या 1.5 तासांपासून वाल्मिक कराडची चौकशी सुरू आहे। गेल्या अनेक दिवसांपासून मोस्ट वॉन्टेड होता वाल्मिक कराड। गोपीनाथ मुंडे यांचा घरगडी ते बीडचा हा बिग बॉस होणारा वाल्मिक कराड सध्या सीआयडीच्या ताब्यात आहे।